तर जय शिवराय मित्रांनो. जसं की तुम्हाला माहीतच असेल की 9 तारखेला काहीतरी परमिट बंद केल्याची घोषणा केली होती. अस्थायी रूपाने परमिट बंद होणार होतं आणि त्याची आपली बातमी ही सगळीकडे आली होती आणि जो आपला परिवहन मंत्री सरनाईक तो पण बोलला होता. तर आता त्याच्यावरून नवीन ॲडजस्ट केलेलं आहे जरा त्याच्यात नवीन न्यूज आलेली आहे मित्रांनो. जवळ-जवळ 8 ते 9 वर्षापूर्वी परमिट चालू केले होते आणि इतके वाटले गाड्या रोडवर इतक्या गाड्या आल्या. सरकारने इतके पैसे कमवले त्याच्यातून. प्रत्येक मार्गाने सरकारने पैसे गमावले आणि नंतर सरकारला कळालं, अरे, रस्त्यावर ट्रॅफिक जास्त होतंय आणि भरपूर ट्रॅफिक जाम झालंय आणि भरपूर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत आणि सरकार काय करतंय की अस्थायी रूपाने परमिट बंद करतंय. मग बाकीचे सगळे युनियन वगैरे खुश झाले, रिक्षावाले खुश झाले, जे स्वतः काही धंदा करत नाही आणि दुसऱ्याचा धंदा होतोय तर दुसरे काम करून रिक्षा चालवतात तरी त्यांना त्रास व्हायला लागला बऱ्याच रिक्षावाल्यांना. ते खुश झाले. आता त्यांच्यासाठी एक नवीनच न्यूज आलेली आहे तुम्हाला सांगतो, की कालच काय झालंय, की सरनाईकने एक आदेश काढलेला आहे आणि तो अंमलात पण आणलेला आहे लगेचच. तो काय आहे सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रात बाईक टॅक्सी चालू होणार आहे आणि आता जे इलेक्ट्रिक रिक्षा आहेत, पहिल्या इलेक्ट्रिक बाईक होत्या. आता तुम्हाला सांगतो, की त्याला पण परमिट आणलेलं आहे सरकारने. तर ते परमिट आता त्याच्यावर इलेक्ट्रिक रिक्षाला पहिलं लागत नव्हतं. लोकं भरपूर घेत होती परमिट. अरे, परमिट लागत नाही, नाही लागत म्हणून घ्यायचे लोकं. तर आता काय केलंय, की त्याला पण परमिट लागणार आहे. इलेक्ट्रिक रिक्षाला पण परमिट लागणार आहे आणि टू व्हीलरला पण परमिट लागणार आहे. तर आता सगळ्यांना परमिट, जे ट्रान्सपोर्ट वाहतूक करणार आहेत त्यांना सगळ्यांना परमिट लागणार आहे. आणि आता लोक परमिट का काढत नव्हते पहिले रिक्षासाठी खूप सारे आणि एजंटला काम द्यायचे. का सांगतो, की त्याला लय पळावं लागतं. हे डॉक्युमेंट आण, ते डॉक्युमेंट आण, इकडे जा, तिकडे जा, इकडे जमा कर, तिकडे जमा कर, इकडे पैसे जमा कर. तर आता त्याच्यासाठी सरकारने काय केलं, एक खिडकी योजना आणली आहे. तर आरटीओ मध्ये एका खिडकी म्हणजे एक माणूस बसलेला असेल. एका खिडकीतच तुमची सगळी कामं होणार आणि तुम्हाला परमिट भेटणार आणि त्या परमिट ते परमिट भेटला की मग इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायची तर इलेक्ट्रिक रिक्षा घ्या, बाईक टॅक्सी घ्यायची तर बाईक टॅक्सी घ्या. बाईक टॅक्सी म्हणजे ई बाईक टॅक्सी त्याच्यावर तुम्हाला भेटणार आहे. तर बघा काय केलंय. तुम्ही खूप खुश होत होते की बाबा, अरे, परमिट बंद झालं, आता रिक्षा कमी येतील दिवस. तर पहा मित्रांनो, की आता हे परमिट जे बंद केलते, आता मला सांगा, की बजाज सारखी कंपनी, टीव्हीएस सारखी कंपनी त्यांचं प्रोडक्शन बहुतेक 3 ते 4 राज्यात होतं. समजा छत्रपती संभाजीनगर असेल, उत्तराखंड असेल, इकडे-तिकडे होतं. तर तिथून रिक्षा तयार होतात. आता एवढ्या रिक्षा तयार झालेल्या आहेत, की ते विकायच्या कुठं? आणि आता इलेक्ट्रिक रिक्षा आहेत. मग आता त्याला पण सरकार काय म्हणतंय, कंपन्याचा पण फायदा होऊ द्या आणि परमिट त्याला जर लावलं, तर आपला पण फायदा होणार. मग त्याच्यावर पण इलेक्ट्रिक रिक्षावर पण परमिट लागलं. काय माहित सबसिडी आता चालू आहे की बंद आहे. तर त्याच्यासाठी आता एक खिडकी योजना चालू केली आणि त्याच्यामध्ये की गतिमान सगळे सर्व्हिस होणार आणि पटकन परमिट येणार, पटकन गाड्या येणार, अजून जास्त गाड्या येणार रोडवर. तर असा सीन आहे. तर इलेक्ट्रिक रिक्षा आणि ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांच्यावर परमिट आणून सरकारने काय सिद्ध केलंय, तर सरकारला कस्टमरची सेफ्टी बघायची आहे. आता मला सांगा, पहिले इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायची लोक आणि त्याच्यावर जर समजा त्या इलेक्ट्रिक रिक्षाचा ऍक्सिडेंट झाला, कस्टमरला काय लागलं बिगलं, तर त्याचा इन्शुरन्स कव्हर नव्हता होत कारण त्याच्यावर परमिटच नाही. आता ते परमिट आणणार, मग त्या कस्टमर लोकांचा इन्शुरन्स कव्हर होणार त्याच्यावर. तर असं सीन आहे मित्रांनो. सेफ्टी आणण्याच्या उद्देशाने त्याच्यावर परमिट म्हणजे लागू केलंय सरकारने, असं सरकारचं म्हणणं आहे. इलेक्ट्रिक रिक्षावर परमिट आणून म्हणजे एक समान नियम केलेले आहेत. पहिले सीएनजी, एलपीजी, पेट्रोल जे रिक्षा आहेत त्यांना पण सेम. पहिलं कसं की अरे, यांना परमिट लागायचं नाही ना, आपण 11,000 परमिट काढलेले आहेत. तर असं आहे की ते आता सगळ्यांना एकच नियम. त्याच्यात बाईक टॅक्सी आहे तर त्याच्यासाठी पण एकच नियम आहेत मित्रांनो.